उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत। सलग 11व्यांदा अजित पवार हा अर्थसंकल्प सादर करतील। विधानसभा निकालामध्ये महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान करणाऱ्या जनतेला आता सरकार काय रिटर्न गिफ्ट देणार याची उत्सुकता आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रुपये करण्याचं निवडणूक काळातलं आश्वासन पूर्ण होणार का याची देखील उत्सुकता लागली आहे। तर दुसरीकडे शेतकऱ्यांना सरकार मोठा दिलासा देणार का, उद्योग आणि व्यापार जगतासाठी कोणत्या मोठ्या घोषणा अजित पवार करणार याची चर्चा रंगली आहे। आणि हा अर्थसंकल्प मांडताना अजित पवारांसमोरची आव्हानं नेमकी काय आहेत आपण पाहूया। $2,90,000 कोटींवर गेलेली वित्तीय तूट भरून काढणं, 7,82,000 कोटींवर गेलेली कर्जफेड करणं, लाडकी बहीण योजनेअंतर्गत मानधन 1500 रुपयांवरून 2100 रुपये करणं, शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी तरतूद करणं, नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता 3000 रुपयांनी वाढवणं, 20,000 कोटींची महसुली तूट भरून काढणं, निवडणुकीपूर्वी केलेल्या लोकप्रिय घोषणांसाठी 96,000 कोटींची तरतूद करणं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।